शरद पवार साहेबांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे ते इतक्या इझिली किंवा सहजासहजी घेण्यासारखं नाही आहे. पक्षामध्ये काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा मुळात अधिकार आहे, ते घेतात. परंतु त्याची वाच्यता करून इतर ओबीसीमध्ये किंवा इतर समाजामध्ये संभ्रम त्यामुळे निर्माण जरूर त्यांनी केलेला आहे. त्यांच्या पक्षाची ती भूमिका असल्यामुळे तर आम्ही भाष्य करणार नाहीत. परंतु मला वाटतं निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अशा स्टेटमेंटमुळं जातीवादाला थोडं खतपाणी घातल्यासारखं होतं. ओबीसीवर अन्याय होत द्यायचा नाही, आमची सर्वांचीच भूमिका ती आहे. कुणाला आरक्षण देताना कोणत्याही इतर समाजाला, ओबीसी असेल बाकी समाज असतील, त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही सर्वच पक्षाची बहुतेक आमची म्हणजे शिवसेना भाजपची तर आहेच आहे, पण सर्वच पक्षाची अशी भूमिका असावी. म्हणून याची जाहीर वाच्यता करून पुन्हा काहीतरी संभ्रम निर्माण कसा होईल हा प्रयत्न त्यांनी निश्चित केलेला आहे. शरद पवारांबाबत वारंवार म्हटलं जातं की ते निवडणुका आल्या की संभ्रमावस्था. संभ्रमच आहे हा. काय होतं माहिती का, त्यांना करायचं दुसरं काही असतं, सांगतात दुसरं काही, आणि मग हा मॅसेज जो जातो ना, या मॅसेजमध्ये आता कोणाला तिकीट देणार, मग यांचं काय होणार, मग त्याचं काय होणार, हे जे काही चर्चा सुरू होतात ना, हे अशा स्टेटमेंटमुळे होतात. म्हणून मला वाटतं की असे आता ते मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलावं, ते त्यांच्या पक्षाची ती घेतलेली भूमिका आहे. त्यांच्यावर असंही म्हटलं जात होतं की मराठा समाजाचे नेते असं त्यांच्यावर टॅग होता, हा टॅग या निवडणुका बाजूला करण्याचा प्रयत्न म्हणावा. नाही, तसं काही होत नसतं. कोणताही टॅग असा इझिली निघत नसतो किंवा काढला जात नसतो. त्यांनी जाणीवपूर्वक केलेले ते विधान आहे आणि त्या विधानाचा अर्थ ज्यांनी त्याच्या पद्धतीने घ्यावा असे संकेत त्यांनी दिलेले आहेत. आज सामनामध्ये गजराली आलाय, त्यात अजित पवारांना उद्देशून म्हणण्यात आलंय वारे पठ्ठ्या पोरगं बापावर गेलं, जमीन स्कॅमचा त्याच्याशी संदर्भ आहे, आणि त्यात तुम्ही सुद्धा एका रायगडची जमीन एका बिल्डरला दिली असंही म्हटलंय. आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा अदानीपासून म्हणजे अदानीसाठी मुंबईपासून चंद्रपूरपर्यंत जमिनी वाटप करतायत, असं हे सरकार आहे असं टोले लागलं. संजय राऊतची तब्येत चांगली नाही आहे. त्यांना माझा सल्ला राहील की आपण शांततेने चांगले उपचार घ्या. सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या मनामध्ये काही चालली असेल, घालमेल चालली असेल, तर तुमचे इतर सहकारी त्यांना बोलायला हवा. ताण घेऊ नका आणि उगाच बेछूट आरोप करून पुन्हा आजारपणात सुद्धा मी शांत बसत नाही असं काही जो काही दाखवण्याचा प्रकार आहे हा करू नका. राजकारण हा इतकाही माणसाला किडा नसावा की माणूस आजारी आहे त्यामध्ये असं आपण वक्तव्य करावं. मला वाटतं आम्ही त्याच्यावर आता भाष्य करणार नाही. त्यांना आम्ही फक्त पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ की तब्येतीची काळजी घ्या. याच्या चौकशा वगैरे चालू आहेत आणि त्या होत राहतील. तुमचं युतीबाबत ठरलेलं नाही आहे, मात्र मुंबईत भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेतली आणि काही मुद्दे भाजपच्या लोकांना दिले. फॉर एक्झाम्पल लव जिहाद, लँड जिहाद सारख्या विषयांवर काम करा आणि युतीचं नंतर बघू, कामाला लागा. काय युतीचं चित्र दिलं? नाही, भाजप काय, शिवसेना काय, राष्ट्रवादी काय, हे सर्वच पक्ष आता आम्ही सुद्धा आमच्या कार्यकर्त्याला तो संदेश दिला की तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, सर्व जागावर तयारीला लागा. त्याचं कारण असं आहे की युती करताना कोणत्या जागा नेमक्या सोडायच्यात, कोणत्या ठेवायच्यात याचा काही निर्णय आतापर्यंत झालेला नाही. मग एखाद्या जागेवर आपली तयारी नसेल तर ती जागा मग नाहक आपल्या हातातून गमवावी लागेल. आमचं आजही मत आहे महायुतीबरोबर लढायचं, महायुतीबरोबरच ही सत्ता आणायची आणि जनतेचा सुद्धा कौल त्याच बाजूने आहे. म्हणून शक्यतो आमचा प्रयत्न हे महायुतीबरोबरच असणार आहे. पण एक तुम्ही स्वतः बोलताना बोलले होते की नगर परिषदांसाठी युतीची गरज नाही किंवा युती होणं शक्य दिसत नाही असं तुमचं एक वक्तव्य होतं, म्हणून विचारलं. नाही, अनेक नगरपालिकेमध्ये जे आहे ते नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने आपापली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्थानिक लेवलवर काही आमदार आहेत, काही पदाधिकारी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की साहेब हे आमच्या निवडणुका आम्हाला आमच्या पद्धतीने लढू द्या. आणि हे भाजपचंही तसंच धोरण आहे. लोकल नेत्यांचं मत विचारात घेऊनच युती करायची की नाही करायची हे ठरवणार आहोत असं भाजपच्या नेत्यांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे आणि तीच भूमिका आम्ही सुद्धा स्पष्ट केलेली. म्हणून आता तो निर्णय जिल्हा पातळीवरच्या किंवा तालुका पातळीवरच्या असलेल्या पदाधिकाऱ्यावर सोडलेला आहे, परंतु अंतिम निर्णय हे पक्षाचे नेते घेतील. वडट्टीवारांनी एकीकडे घोषणा केली की आम्ही ही निवडणूक सोबळावर लढतोय महानगरपालिका मुंबई. वडट्टीवाराने घोषणा केलेली आहे, भाई जगतापनी घोषणा केलेली आहे. पुन्हा नाशिकमध्ये तुम्ही आता पाहाल तिथं त्यांची युतीची घोषणा होते. यांचं तळ्यात मळ्यात हे सर्व चालू आहे. सोयीस्कर युती हा त्यांचासुद्धा निर्णय आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षामध्ये, मी हे म्हणत नाही की याच पक्षात आणि त्या पक्षात, अनेक पक्षामध्ये असे प्रकार घडतील आणि मला वाटतं हे लोकशाहीचं जे अपेक्षित आहे त्याच पद्धतीने ह्या निवडणुका होतील. मोहन भागवत आहेत ते असं म्हटले की मुस्लिम आणि ख्रिश्चन संघात सामील होऊ शकतात, म्हणजे RSS मध्ये, मात्र त्यांनी त्यांचे वेगळे पण दूर ठेवले पाहिजे. भारत मातेचे पुत्र आणि हिंदू समाजाचे सदस्य म्हणून ते शाखेत येऊ शकतात. मोहन भागवतांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्यात काही गैर काही नाही आहे. संघाच्या शाखेमध्ये कोणीही जाऊ शकतं. आज जर त्यांचा चांगला विचार आहे आणि त्याचं खरं तर स्वागत केलं पाहिजे. तुमचे वैयक्तिक विचार किंवा वैयक्तिक जे काही एकमेकाबद्दलची कटुता आहे ती त्यामुळे थोडी कमी होण्याचे संकेत निश्चित होतात आणि म्हणून असा विचार पुढे येणे मला वाटतं एक पॉझिटिव्ह लाईन संघाने घेतली, त्याचं स्वागत केलं पाहिजे. मनसेचे नेते राज ठाकरे त्यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आलेली आहे, परंतु कारण अजून स्पष्ट नाही. एखाद्या नेत्याला सुरक्षा देताना असलेली कमिटी जी DGच्या अंतर्गत असते ती कमिटी हे ठरवत असते की कुणाला सुरक्षेमध्ये वाढ करायचं आणि त्यासाठी असलेले इतर रिपोर्ट्स हे त्याला पाहूनच सुरक्षा वाढवली जाते. कुणालाही जाणीवपूर्वक सुरक्षा देणे किंवा काढणे हा प्रकार होत नाही. तर त्या कमिटीने जो गुप्तचर वार्ता किंवा इतर माध्यमातून जे काही रिपोर्ट येतात त्यावर ती सुरक्षा पुरवली जाते. म्हणून राजसाहेबांच्या कदाचित काही शक्यता नाकारता येत नाही या दृष्टीकोनातून त्याची सुरक्षा वाढवली असावी. दुसरीकडे बच्चू कडू यांनी असं वक्तव्य केलं की व्यक्तींची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस चॅलेंज तरी ऑफर दिली आहे. बच्चू कडू हे लोकप्रतिनिधी राहिलेले नेते आहेत. त्यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे हे एखाद्या इतर नेत्यांनी वक्तव्य केलं ज्याने ही विधानसभा पाहिली नाही किंवा त्याच्यात वावरली नाही त्यांच्याकडून हे असं अपेक्षित नाही आणि त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण स्वतः विखे पाटलाने दिलेलं आहे. मला वाटतं असे वक्तव्य जर केले तर आपले जे काही पाठीराखे असतात किंवा आपले फॉलोअर असतात त्यांच्याकडे चुकीचा संदेश जाऊ शकतो. म्हणून अशा वक्तव्यापासून थोडं थांबलं पाहिजे. अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या अधिकाऱ्याला कारली लावण्यात आली आहे बाबासाहेबच्या. यापुढे पणन विभागाचे आपले भाजपचे मंत्री रावत घेणार आहे आणि कुठंतरी ते खात्यांतर्गतही भाजप स्वतःकडे ओढून घेतोय आता, अशी एक चर्चा सुरू झाली. नाही, या संदर्भात मला कल्पना नाही आहे, परंतु असं कुठे मला वाटतं घडणार नाही. जे खाते ज्या पक्षाकडे आहेत त्या पक्षाच्या मंत्र्यांनी त्यांचा तो निर्णय घ्यायचा आहे, परंतु अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्याचा असतो. निश्चित त्याच्याकडे ते दुर्लक्ष करत सुद्धा नाहीत. पुण्याशाही घोटाळ्याशी संबंधित आहे, जमीन खरेदीचं दस्त रद्द करणार सगळंच म्हणाले, अजित पवारही म्हणाले, पण आता दस्त रद्द करणारा ते तेजवानी आणि पाटील लागतात आणि तेजवानी झालेले पसार आरोप झाल्यानंतर, त्यामुळे सगळंच तांबडं झालेलं आहे. आता सरकारची भूमिका काय असू शकते? अजितदादांनी याच्यावर वारंवार खुलासे केलेले आहेत पुण्याच्या प्रकरणामध्ये आणि त्यांनी हेही सांगितले की हे दस्तावेज नोंद कसा झाला, हे सर्व जे काही प्रश्न आहेत या प्रश्न गांभीर्याने घ्यायची गरज आहे. आता हे जे काही पळून गेलेले आहेत असं म्हणतात, आज नेमकं काय घडतं हे पाहावं लागेल. जर तो व्यवहार रद्द करायचा असेल तर दोघांची उपस्थिती तिथे असणं गरजेचं आहे आणि मग सरकार त्यासाठी किंवा तिथलची पोलीस यंत्रणा नेमकं त्यांनी काय केलं आहे हे आज दिवसभरात क्लिअर होईल. जर ते पळून गेले असतील तर निश्चितच त्यांच्यावर जी काही कारवाई करायची ते सरकार निश्चित करेल. मोहन भागवत यांचं आता कोणी ऐकत नाही. नरेंद्र मोदी यांना निवृत्ती घ्या म्हटले तेव्हा त्यांचं ऐकलं नाही. देवेंद्र यांना अजित पवार यांना दूर ठेवायला सांगितले, त्यांनी ऐकले नाही. त्यांचं कोणीच ऐकत नाही म्हणून ते वैफल्यग्रस्त झाले आहेत आणि त्यांनी RSS हे संघ बरखास्त करावा असं प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे म्हटले. सपकाळांची बालबुद्धी आहे. सपकाळाला असे वक्तव्य करून मोहन भागवत सारख्या नेत्यांवर टीका करणं योग्य नाही. मोहन भागवत काय करू शकतात हे त्यांना आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे. म्हणून देशाच्या राजकारणामध्ये मोहन भागवतांचं स्थान काय हे यांच्याकडून विचारून ठरवणं नाही, तर त्यांचं ते आढळ स्थान आहे आणि त्यांनी काय जे काही निर्णय घेतात ते ठामपणे घेतात. म्हणून याच्यावर चर्चा करणं उचित नाही. अब्दुल सत्तार मंत्री असताना त्यांनी स्वतःच्याच संस्थेला 2 ॲम्ब्युलन्स गिफ्ट केल्या, स्वतःच्या निधीतून स्वतःच्या संस्थेला. त्याबाबत कोर्टामध्ये हे होतं. आता कोर्टाने या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांनी रिपोर्ट सादर करावा असे आदेश दिले. त्यांच्या अडचणीत वाढ झाली. अब्दुल सत्तारांनी जर त्यांच्या संस्थेला काय ॲम्ब्युलन्स दिल्या याबद्दलची मला माहीत नाही, परंतु कोर्टाचा आदेश नेमकं काय हे निश्चित पाहिल्यानंतर त्याच्यावर वक्तव्य करणे योग्य होईल. मातोश्रीवर ड्रोन फिरत आहेत. मातोश्री ड्रोन नाही हो, त्या भागाचा सर्वे करतायत.
MSRTCचे सर्वे करताय तर पोलीस परवानगी आहे. असं ड्रोन फिरून कुणाची हेरेगिरी करता येत नाही किंवा कुणावर असा नजर ठेवणे, करडी नजर ठेवणे असं करायची काही आवश्यकता नाही. नसता पोलीस स्वतःहून ठेवू शकतात. म्हणून ह्या ड्रोन फिरणाऱ्या ज्या काही वावड्या उठलेल्या आहेत त्यावर आता त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिल्यामुळं आता त्याच्यावर पडदा पडला आहे. विरोधकांची नाशिकमध्ये फेस झाली आणि ती एकत्र काढण्याचा निर्णय झाला. विरोधक आणखीन एकमेकाला विरोध करतायत. हे विरोधक आहेत, एकत्रित आहेत की नाही याच्यावर शंका उपस्थित होते. मुंबईबद्दल वेगळं वक्तव्य होतं आहे, नागपूरबद्दल वेगळं वक्तव्य होतं आहे, आता नाशिकमध्ये वक्तव्य वेगळं होतं आहे. यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत युती होईल की नाही यावर संभ्रम आहे आणि तो त्यांनी कायम ठेवलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.